पूर्वेकडून उगवणारा सूर्य सोन्याचं तेज पिऊन उगवला होता आणि त्याचा सारा सोन्याचा रंग अगदी वृक्षांवर इकडं तिकडं पसरलेला होता. अगदी पिवळा पिवळा बुंद असं सोन्याचं. आणि आज होता खरंच सोन्याचा दिवस आणि तो म्हणजे शिवजयंती. आज शिवजयंती. आज काय म्हण? हा, आज काय शिवजयंती. आणि सजीचं काय चालू? सजी अगं बाई रांगोळी चालली सजीची शिवजयंती निमित्त. कुठे चालली? चासला चालली का? आणि इकडची हिची तयारी चालू आहे शिवजयंती निमित्त. ओ 7:30 वाजता तो सगळा स्वयंपाक. अरे बापरे. इकडं पुरण घातलेलं आहे. भात म्हणजे बरंचसं झालेलं आहे तिचं स्वयंपाक. आज शिवजयंती ना त्याच्यामुळं ही सगळी तयारी. पीठ पण झालंय. मी आली होती दूध घ्यायला, आता दूध अजून तापलेलं नाही आहे. इकडं तिचं हे पण झालं, सार पण झाला. बापरे. आणि इतकी चटपटी बाई ही. एवढ्यात याच्यात तर माझं झालंच नसतं इतक्या लवकर. आणि आज सगळा पूर्णाचं काम हिच्याकडंच आहे. मागच्या वेळेस मी केलं होतं. हा, आणि मागच्या वेळेस मी केलं होतं पुरण, पण यावेळेस आता हिने घातलं पुरण. आणि शिवजयंती आज आमच्या इथं साजरी होणार आहे. मागच्या वर्षीचा तो व्हिडिओ पाहिला? हो, पुरणपोळी तिकडंच केली होती मी आणि तिकडंच. आणि आज आपल्या इथं सगळे पंत्या वगैरे, जशी दुसरी दिवाळी आहे आता. आणि नेहमीच करतो आम्ही असं दुसरी दिवाळी. आकाशकंदील, पंत्या, रांगोळ्या सगळं होणार आज. आणि ही सजी निघालेली रांगोळी तिच्या मानाने छान काढली आहे, करते ती. जे शिवजयंतीचं मनात मध्ये मुलांच्या अति महत्वाचं असतं. मुलांना कळलं पाहिजेत का, याच वयात कळलं पाहिजेत. तुझं तर मग शिकायच नव्हतं, आता तर बरंच उरकून झालं. आता फक्त भजे आणि पोळ्या राहिल्या ना, पोळ्या राहिल्या. जे अर्ध्या तासात तिथं झालं पण. आणि इकडं पुरणही वाटून झालेलं आहे. अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज. आणि पूर्णच्या पोळ्या पण झाल्या. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, फक्त भजे राहिलेली ते. बाकी टोटल स्वयंपाक झालेला आहे.
महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे अजून. थोड्या वेळ दाखवू ना, चालेल ना जेवण, कारण मग भजे कुठं नंतर करायची होते ना मला. चला माझी यूट्यूब फॅमिली, आमच्या घरातली शिवजयंती कशी साजरी होत आहे हे तुम्ही आता पाहतच आहात आणि आपल्या गावातही धामधुमी साजरी होत आहे. तर चला मी तुम्हाला ती पण दाखवत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याभोवतीचं बांधकाम हे मागच्या वर्षीच झालेलं आहे ते, आणि आज मी तुम्हाला इथं घेऊन आलेली आहे गावामध्ये. तर ती शिवाजी महाराजांच्या प्रवेशस्थानी ही अतिशय आकर्षक अशी रांगोळी काढलेली आहेत आणि सगळीकडनं असे कडेकडेपर्यंत सुद्धा ही रांगोळी विविध रंगाने अतिशय आकर्षक असं सजावट केलेली आहे ते. आणि हे पहा, हे शिवाजी महाराजांचं पूर्ण असं मंडप असा इतका आकर्षक पद्धतीचा लावलेला आहे ते, आणि त्याभोवती सर्व झेंडूच्या फुलांच्या माळा. राजांच्या काळामध्ये जसं असेल त्या पद्धतीने हा पूर्ण सजवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे ते, आणि अतिशय आकर्षक पद्धतीने हे सर्व सजवलेलं आहे ते. अगदी जुन्या काळामध्ये आलेलं असं वाटतंय, आणि असं क्षणभर वाटतंय की साक्षात शिवाजी महाराज आहे ते, आणि अगदी मनामध्ये स्फूर्तिदायक असं फिलिंग निर्माण होत आहे ते. आणि बघा सर्वकडं बाजूनी भगव्या रंगांचंच पताका आणि मंडपही भगव्या रंगांचा, आणि झेंडूची फुलं ही सुद्धा भगव्या रंगांची. आणि मी तुम्हाला कालच मी याची जयतयारी दाखवलेली होती ही इथली. सर्वच भगव्या रंगांचं वातावरण पाहून असं मला वाटायला लागले की हे आपल्या गावात नाही, मी कुठेतरी असा प्रवेश केलेला आहे. अगदी गावाचं रूपच असं बदललेलं दिसतंय. आणि बघा इथं कीर्तन पण श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ठेवलेलं आहे ते, आणि सर्व गावकरी जमलेले आहे ते. शिवाजी महाराजांच्या काळातले असणारे सर्व जे वीर आहेत, योद्धे आहेत ते, त्यांचे सर्वांचे चित्र स्टेजवर असं पूर्ण मस्त लावलेलं आहे. इतकं अतिशय छान वाटतंय हे पाहून, अगदी स्फूर्तिदायक वाटतंय. आणि चला आता आपण कीर्तनाचा सुद्धा आनंद घेऊयात. पायकीचे सुख पायिका सिधावे, पायकीचे सुख पायिका ये गोळ्या बाण साहिले बडी मार, ये गोळ्या बाण साहिले बडी मार, गोळ्या बाण साहिले बडी मार, ये गोळ्या बाण साहिले बडी मार. वर्षता अपार ऋषी वारे, वर्षता अपार ऋषी वारे, वर्षता अपार ऋषी वारे. पुढे भावे पडता भांडणा, भावे पडता भांडणा, पुढे भावे पडता भांडणा, पुढे भावे पडता भांडणा. मगल्या मंडण सुभाता, मगल्या मंडण सुभाता, मगल्या मंडण सुभाता. काने सुख भोगिले अपार, काने सुख भोगिले अपार. पुराणी धीर अंतर्बाही, गोळ्या बाणा साहिले बडी मार, गोळ्या बाणा साहिले बडी मार, गोळ्या बाणा साहिले बडी मार, गोळ्या बाणा साहिले बडी मार. वर्षता अपार वृष्टी, वर्षता अपार वृष्टी, वर्षता अपार वृष्टी. कमोणी या सिद्धांताच्या गुण, कमोणी या सिद्धांताच्या गुण, कमोणी या सिद्धांताच्या गुण.
साधनी पम पग मरे पाय कीचे सुखा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बघा इथं जेवणाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे. ते टँकर भरून आणलेला आहे ते आणि इकडं जेवण बनवत आहे ते आणि इथं पुलाव आणि मटकी अशा पद्धतीचं हे आजचं जेवण आहे ते.
सुख पायिकासी ठावे, पायकीचे सुख पायिकासी ठावे, म्हणून आजीवे केली साठी. एका गोळ्या बाण साहिले भडीमार, एका गोळ्या बाण साहिले भडीमार, वर्षता अपार वृष्टीवरी. स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडण शोभा दावी. पायिकाने सुख भोगिले अपार, पायिकाने सुख भोगिले अपार, शूराणी धीरंतर बाई. गीता गोळ्या बाण साहिले भडीमार, वर्षता अपार वृष्टीवरी. तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा, तुका म्हणे या सिद्धांताच्या खुणा, जाणे तो शहाणा करीतो भोगी. गीता गोळ्या बाण साहिले भडीमार, वर्षता अपार वृष्टीवरी. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम, वरम पुंडलिकाय धातो मुनीन्द्रिः. समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग करो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जयांचे केले आस्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या
शिवरायांचा 8वा साक्षी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांचे आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनाचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळ पथ सोडून शिवभक्ता वक्र पथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढील संगत तयाची धरू नको द्वारी तुझ्याला याचक विनमुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगुंना सहाय्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे कर्ज कुणाचे बुडवू नको रे एव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरते आदर्शतयांचा विसरू नको जन्मदाते ही शिवदैवत आपले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीवतयांची विसरू नको परनारी या माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी आबला छळू नको मद्यपान वा जुगार म्हटला नशेचा खेळ तू खेळू नको या जीवनाचे होईल सार्थक शिवकार्या वारकरी धर्मा तू सोडू नको विठ्ठल त्या मावळ्यांनाच मावळं होण्याचं म्हणजे पायी होण्याचं सुख माहिती बायकीचे सुख पायी कासी ठावे अतिशय सुंदर कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांविषयी त्यांच्या कार्याविषयी असं चालू होतं. पण काय करणार आपल्याही घरी शिवजयंती होती आपल्याही घरी उत्सव होता मला घरी येणं भाग होतं आणि नेहमी इथं कीर्तन होत असतात अगदी आपल्या ग्रामदेवताच्या हनुमानाच्या मंदिरात जवळच असं. आता जेवणाचा कार्यक्रम म्हणजे जेवढे कीर्तन ऐकायला आलेले आहे ते त्यांना जेवणाचा कार्यक्रम होणार आहे ते. आणि हे पहा हे भव्य दिव्य पताका आणि हे इकडं बॉर्डर एकदा कपड्यांची लावलेली आणि बघा आत्ता पण त्याच पद्धतीने व्यवस्थित आहे ते. आणि गावामध्ये प्रवेश करताना अगदी अतिशय सुंदर दृश्य दिसतंय. अगदी सगळीकडं असं भगवामय पताका भगवामय बॉर्डर आणि अशी वाटत नाही की हे आपलंच गाव असावं म्हणून. आणि सगळीकडं माळा वगैरे सगळ्या लाईटिंग वगैरे केलेले आहे ते. आणि दुपारी 4 वाजता नंतर हे डीजेचा कार्यक्रम होणार आहे ते. आणि डीजेचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी सगळीकडं लाईटिंगनी अतिशय सुंदर हे पूर्ण झगमगाट होणार आहे ते. आणि बघा पुन्हा आता आपण दर्शन घेऊया. जाता जाता आता पुन्हा एकदा दर्शन घेत आहे मी. माझ्या कधी हरलेल्या मनाला कधी लढण्याची स्फूर्ती कधी प्रेरणा जर मला हवी असेल तर मी नेहमी शिवाजी महाराजांकडे बघत असते. कारण शिवाजी महाराज असे आहे ते की कधीही कितीही संकट आले असले त्या संकटापुढे त्यांनी कधीही गुडघे टेकवले नाही ते. म्हणजे कधी हार मानली नाही ते. त्यांचं कार्य त्यांची हिंमत त्यांचे विचार हे खरं म्हणजे अंगीकारलं पाहिजे. माझी शिवाजी महाराजांच्या विषयी बऱ्याचशा कविता आहे ते पोवडे आहे ते नक्कीच मी तुम्हाला कधीतरी भविष्यामध्ये ऐकवेल.
मंदिर आहे की नाही, तुकोबारायांची आहे का नाही, शिवाजी महाराजांची आहे का नाही. अरे मी जाऊन पाहिलं, तिथं जाऊन पाहिलं. महाराजांच्या स्मारकासमोर अनेक जण येतात आणि नतमस्तक होतात. त्यांच्या डोळ्यात एकच एका शिल्पकारानं शिवाजी महाराजांचा चेहरा, जे शुद्ध चारित्र्य कमवलं. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर त्या औरंगजेबाची बहीण म्हणायची, आलमगीर शिवा को छोड़ना नहीं है, अब ऊंट पहाड़ के नीचे आया है, कत्लेआम कर दो शिवा का. तेव्हा तो औरंगजेब म्हणायचा, भक्ती क्या है. आजचा खरा दिवस हा सोनियाचा दिवस म्हणता येईल. आणि मूर्ती पण बघा, एकदम सोनियाच्या रंगांमध्येच अशी अगदी सुंदर, आकर्षक आणि विलोभनीय दिसत आहेत. आणि झेंडूच्या माळांची आरास त्याचबरोबर. तर चला घरी जायचंय. आम्ही पायी आलो, आता पुन्हा पायी घरी जायचंय. गावात पण जेवण होतं, मटकी पुलाव. हां तुम्ही नसता आलं तर आम्ही जेवून घेणार आहोत. हां का नाही, म्हटलं आता घरी पुरणाची पोळी आहे आणि शिवजयंती निमित्ताने पुरणाची पोळी, तर मग म्हटलं नाही घरीच जावं आता. नाही म्हणलं ह्या ज्योतीत आल्या जेवायचं तेव्हा बनवून ठेवावं यांचे पण वाटायचं भजन ते. हां गावात गेले ते व्हिडिओ काढत होतं कोणतरी, ते 2-3 पोरं सारखे पाहून काहीतरी खुणवीत होते. म्हटलं बघा आता एक लेडीज काढते म्हणून यांना जेलियस वाटतंय की काय. चला आता इथं झालाय स्वयंपाक आणि आता भजे चले. तिचे डब्बेच काढले सगळे. का ग आज डबे वगैरे घासले? हां म्हणून उशीर. मी म्हटलं बराच वेळ आम्ही तिकडंच होतो ना. गजानन माऊलींना नैवेद्य दाखवल्यानंतर शिवाजी महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे ते. आणि तेच ताट आता जेवण्यासाठी घेतलेलं आहे. चला आता आम्ही पण आता जेवायला बसतोय. आणि शिवजयंती निमित्ताने आता हे पुरणाचा स्वयंपाक केलेला आहे. आणि आता आम्ही जेवायला घेतलंय. आता सगळे जेवायला बसले. गावात तसं होतं जेवण, पण घरी आम्ही स्पेशली शिवजयंती अशीच साजरी करतो. हां लावणार आहे ना, तुम्ही लय उजेडाचे लावले. अजून अंधार नाही पडला. हां पडल्यावर लावते. झालंय. आणि तिकडं शिवाजी महाराजांच्या इथं फोटोला दिवा पण लावलेलाच आहे. तो सकाळपासून पेटू राहिलेला ते. शौर्य का हा का. आणि शिवाजी महाराजांच्या फोटोला पण दिवा लावलेला आहे. फक्त झोपू नको. झोपतो ना आता. तो झोपेल नाही दुपार. तो झोपून त्याला मांडीवरच घ्यावं लागेल. आणि पण त्या शिवजयंतीच्या लावलेल्या आहे. आणि हे चाललेत आता शिवजयंती बघायला. संध्याकाळचा कार्यक्रम राहतो इथे, DJ विजे कार्यक्रम. सकाळी आले नव्हते हे दोघं, मग आता संध्याकाळी चालले ते. मी तुम्हाला दाखवते. हे इथं रांगोळी पण काढली मी. आकाश कंदील सुद्धा लावलेला आहे. आणि इथं पंत्यामध्ये तेल ओतून ठेवलेलं आहे. आता हे लावायचे आहे मला.